निवडणुकीची रणधुमाळी, मात्र विद्यार्थ्यांना सुट्टी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी देण्याची शक्यता। शिक्षक निवडणूक ड्युटीला असल्याने सुट्टी मिळण्याची चिन्ह। नाशिकमध्ये स्वराज पक्षाची भव्य प्रचार रॅलीमध्ये स्वतः संभाजीराजे छत्रपतींचा सहभाग। निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळण्याचा विश्वास संभाजीराजे यांनी केला व्यक्त। राहुल गांधींची नांदेड बस स्थानकामध्ये अचानक एंट्री, प्रचार सभा पार पडल्यानंतर नागरिकांशी साधला संवाद। राहुल गांधींच्या भेटीनंतर सुरक्षा यंत्रणेची मात्र धावपळ। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना डिवचलं। चित्रा वाघ यांच्याकडनं संजय राऊतांचा जनाब असा उल्लेख। चित्रा वाघ यांचं ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर। येवल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई। एका वाहनातून 41 लाख तर दुसऱ्या गाडीतून 2 लाखांची रक्कम जप्त। नागपूरमध्ये महायुतीच्या बॅनरवरून फडणवीसांचे फोटो गायब। पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि अजित पवारांचे फोटो, मात्र फडणवीसांचे फोटो नाही। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 180 जागा मिळतील। काँग्रेस उमेदवार सुभाष धोटेंचा प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। माजी मंत्री अमित देशमुखांचा दावा। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते राहिले नाहीत। नाना पटोलेंची नाव न घेता प्रफुल्ल पटेलांवर टीका। तर मी महाराष्ट्र दौरा करतोय, मात्र अजूनही मतदारसंघात गेलो नाही, नाना पटोलेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या बागांची तपासणी का नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। निवडणूक आयोगाला पंतप्रधान वगळता इतरांच्या बागांच्या तपासणीचे आदेश। उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका। देवेंद्र फडणवीस स्वतःला पैलवान समजतात, मात्र आमच्याकडे वस्ताद आहे। विधानसभेत अनेक डाव वापरतील। रोहित पवारांचा भाजपला पुन्हा एकदा इशारा। जातीपातीच्या राजकारणामुळे प्रतापराव चिखलीकर आणि पंकजा मुंडेंचा पराभव। धनंजय मुंडेंचं वक्तव्य। विधानसभेला कृपया जातीवरून मतदान करू नका, धनंजय मुंडेंनी मतदारांना केली विनंती। नागपूरमधून कोलकात्याला जात असलेल्या इंडिगो विमानाची इमर्जन्सी लँडिंग। रायपूर विमानतळावर उतरवलं विमान। विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानं लँडिंग करण्याची वेळ। अमरावतीमध्ये 5 कोटींचं सोनं आणि 17 लाखांची चांदी जप्त। नागपुरी गेट पोलिसांची मोठी कारवाई। तर दर्यापूरच्या दिशेनं सुरू होती सोनं चांदीची वाहतूक। नागपूरमध्ये 1 कोटी 35 लाखांची रोकड जप्त। संशयित व्यक्ती रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई। पोलिसांकडनं या संदर्भात अधिकचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।